उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचं समजतंय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती सोबत जायचं की स्वबळावर याची चाचपणी या बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आल्याचंही समजतंय। आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा असे निर्देश अजित पवार यांनी यावेळेला पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मिळतेय। मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात अजित पवार यांनी थेटपणे कोणतेही भाष्य केलेलं नाही असं समजतंय। या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते आपण पाहूया। संजय खोडके यांची संघटन महासचिव म्हणून यावेळेला नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आलं। आगामी निवडणुकांसाठी सर्वंकष आराखड्याची आखणी देखील सुरू करण्यात आलेली आहे। पक्षाचं राष्ट्रवादी कनेक्ट नावाचं ॲप देखील यावेळेला लॉन्च करण्यात आलंय। कार्यकर्त्यांसोबत संवाद आणि समन्वय या ॲपच्या माध्यमातून सुलभ होणार आहे। जिल्हानिहाय राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम करण्याचा सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय घेतला गेला आहे। शिस्त, संघ भावना आणि जबाबदारीला प्राधान्य देण्याचे आदेश देखील दिले गेले। बूथ पातळीवरील संघटना मजबूत करण्याला सुद्धा प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळेला देण्यात आलेले आहेत। निर्णय प्रक्रियेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा अशाही सूचना करण्यात आलेल्या आहेत। दर महिन्याला एकदा सगळ्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना, कार्याध्यक्षांना पण बोलवायचं, तशा प्रकारची मीटिंग आज घेतलेली होती आणि त्याच्यातनं साधारण पुढं आपण कसं काम करायचं, वेगवेगळ्या प्रकारे आता पूर्वीच्या काळातला प्रचार आणि पूर्वीच्या काळातली संघटना चालवणं आणि आता अलीकडच्या काळामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून त्यामध्ये कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न किंवा कार्यकर्त्यांना पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही कळवण्याच्याकरता सोशल मीडियाचा वापर, अशा काही गोष्टी आता सगळेच करायला लागले। त्याच्यामध्ये आम्ही देखील तशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे। ते सगळं समजून सांगण्याचं काम आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं केलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।